बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यात उष्णतेची लाट पसरली असतानाच धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्याने खालावत चाललाय। सध्याच्या घडीला राज्यातील 3000 लहान मोठ्या धरणांमध्ये 46.28% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 53% पाणीसाठा शिल्लक आहे। कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव जंक्शन स्थानकावर सिग्नल आणि दूरसंचार यंत्रणेच्या उभारणीसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे। या काळामध्ये काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत। प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन करताना अतिरिक्त वेळ गृहीत धरण्याचं आवाहन कोकण रेल्वेने केलं। साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत असतानाही शेतकऱ्यांना देय असलेला एफआरपी देण्यात राज्यातील कारखाने अव्वल आहेत। एकूण देय एफआरपीच्या 95.72% एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे। एकूण देय एफआरपी 40,327 कोटी रुपये इतकी होती आणि त्यापैकी 39,197 कोटी रुपये दिले आहेत, तर 2,130 कोटी रुपये अद्याप थकीत आहेत। अक्षय तृतीया सणासाठी हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। जवळपास 3 ते 4 लाख आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्यात। हापूस आंबा 800 ते 1800 रुपये डझन दराने विकला जातोय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं अर्थात खोपोली कुसगाव दरम्यानच्या 13.3 किलोमीटर लांबीच्या नव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालंय। सध्या प्रकल्पाच्या कामावरून अखेरचा हात फिरवण्यात येत असून 2 दिवसात या मार्गिकेवरील वजनासंबंधीच्या चाचण्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरुवात केली जाणार आहे। चाचण्या पूर्ण करून 30 एप्रिलपर्यंत ही मार्गिका सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं सज्ज होणार आहे। मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गिकेच्या सल्लागार नियुक्तीसाठी सिडकोनं निविदा प्रसिद्ध केलेली आहे। मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी सीआरझेड मंजुरी, वनविभागाची परवानगी आणि इतर परवानग्या मिळवण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाईल। मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे करण्यात येते। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 येथील एमजी कॉम्प्लेक्समधील गोविंद कॉम्प्लेक्स इमारतीच्या ए विंगमध्ये 13व्या मजल्यावर आग लागली। या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे। राज्य सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच 3 महिन्यांचं धान्य देण्याचं जाहीर केलंय। या निर्णयामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यांचं धान्य एकाच वेळी एप्रिलमध्ये वितरित केलं जाणार आहे। जनगणना तसंच मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आलेली आहे। या दोन्ही महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून राज्य सरकारनं यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रोखलेल्या आहेत। ग्रामविकास विभागाकडून याविषयीचं पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलंय। राज्यातील अनधिकृत बांधकामं नियमित करताना मोठ्या ग्रामपंचायत किंवा नागरिक क्षेत्रांमध्ये विखुरलेल्या घरांसाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धर्तीवर सामूहिक घरं योजना राबवण्यात येणार आहेत। तसंच म्हाडाच्या जागेवरील अतिक्रमणांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यास महसूल खात्यानं मान्यता दिली आहे। या निर्णयानुसार 500 चौरस फुटांपर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणं पूर्णपणे विनामूल्य नियमित करण्यात येणार असून घराचा काही भाग व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याला देखील अभय देण्यात येणार आहे। आता एक मोठी बातमी। एकीकडे नाशिकमधील धन्वंतर रॅकेटचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे भोंदू अशोक खरात प्रकरणात कारवाईला आता आणखी वेग आलेला आहे। या प्रकरणात एसआयटीसह आता ईडीनं देखील खरातभोवती फास आवळायला सुरुवात केलेली आहे। या 2 प्रकरणात आज 2 महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। पहिली घडामोड म्हणजे 4थ्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी संपली असून कोर्टानं त्याला 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। पण आणखी एका प्रकरणात एसआयटी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करू शकते। तर दुसरीकडे ईडीच्या छाप्यात भोंदू खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या ऑफिसमधून महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर येते। ईडीनं खरातच्या नाशिक, मुंबई, पुणे, शिर्डीसह 19 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी केली। यातून आर्थिक गैरव्यवहार, हवाला रॅकेट संदर्भात महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती मिळते। आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे
79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात. सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल. आणि आता पुढची बातमी. नाशिक IT कंपनीमध्ये महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार समोर आलेला आहे. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तंजीर इनामदार असं गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. मुलींना जबरदस्तीनं फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या प्रकरणात अद्याप एकच तक्रार समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माध्यमांमध्ये बोलण्यापेक्षा पोलिसांना पुरावे द्या अशा शब्दात महसूल मंत्री बावनकुळेंनी आमदार अनिल बोंडे आणि नवनीत राणांचे कान टोचलेत. माध्यमांमध्ये बोलून चौकशीला भरकटवू नका अशा कानपिचक्या त्यांनी दिलेल्या आहेत. चुकीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करू नका असे खडे बोल देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप नेत्यांना सुनावले. मीडियामध्ये प्रेसमध्ये एखादी गोष्ट नंतर पोलिसांकडे सांगण्याचं, पोलीस शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, पोलीस अधिकृत माहिती येतात, पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची मोठी चूक असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. विरोधकांना आता याचे परिणाम भोगावे लागतील असं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी म्हटले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांच्या एकतेचा विजय झाला, सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं असं म्हणत जनतेचा भाजपवरील विश्वास उडाला असा जोरदार हल्लाबोल प्रियंका गांधींनी केंद्र सरकारला लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा आढावा घेतला. नाशिक धर्मांतर प्रकरणासह खरात आणि परतवाडा प्रकरणासंदर्भात फडणवीसांनी माहिती घेतली. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला ही माहिती दिली आहे. बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना तडीपार करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे. दोघांमधील वादामुळे शहरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर अकोल्यात जोरदार टीका केली. नारी शक्ती वंदन अधिनियम भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वाचा असल्याचं सांगत विरोधकांवर त्यांनी निशाणा साधला. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सरकारच्या मदतीविरोधात आक्रमक झाले. प्रति झाड आणि प्रति एकर मदत वाढवण्याच्या मागणीसाठी 15 मे रोजी मुंबईतील वर्षावर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय. बारामती पोटनिवडणुकीत काकी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. लातूरमध्ये दिवंगत नेते जनार्दन वाघमारे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी अजित पवार अपघात प्रकरणी तपासाला वेळ देण्याची भूमिका मांडली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात प्रतितोळा 1100 रुपयांची तर चांदीमध्ये प्रति किलो 7,000ची वाढ झाली आहे. सोन्याचा दर शनिवारी 1,52,800 रुपयांवर पोहोचलाय तर चांदीचे दर प्रति किलो 2,53,000 होते. 7,000ची वाढ होऊन ते 2,60,000वर पोहोचले. सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर जाधव यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यावर गंभीर आरोप करत बागवान यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी आर्थिक बोली लावल्याचा खळबळजनक दावा केलाय. अमेरिका इराण युद्धबंदीची घोषणा होताच रत्नागिरीच्या हर्णे बंदरात मासळीची आवक वाढू लागलेली आहे. निर्यात पुन्हा सुरू होण्याच्या आशेनं मच्छीमार बांधव नव्या उत्साहात समुद्रात उतरतायत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्याची ही संधी मानत कोकणातील किनारपट्टीवर आनंदाचं वातावरण पसरलंय. आता सर्वांच्या नजरा निर्यात पूर्ववत होण्याकडे लागलेल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई वसवणार आहे। या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 गावातील जमीन संपादित करावी लागणार आहे। त्यानुसार आता MMRDAनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचं निश्चित केलं असून 27 एप्रिलपासून भूसंपादनाला सुरुवात होणार आहे। अक्षय तृतीयेनिमित्त जळगावच्या अमळनेर शहरात पहिला अखाजी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। अहिराणी संस्कृतीला उजाळा देण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळालेला आहे। लातूर शहरातील नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालय परिसरात नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलं। सध्या 100 खाटांपासून सुरुवात होत असली तरी भविष्यात इथे 500 खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। जळगावच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांविरोधात भाजपनं आरोप केलाय। जातीचा खोटा दाखला देऊन पालिका निवडणूक लढवल्याचा आरोप केलाय। त्या SC प्रवर्गातील नसून OBC असल्याचा दावा भाजपनं केलाय। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक पुरवणाऱ्या संस्थेचं कंत्राट संपलंय। यासाठी नव्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पालिकेच्या वतीनं 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून कंत्राटांचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे। अक्षय तृतीयेला घरात कर्ता पुरुष दिवंगत झाला असेल तर त्या घरी मातीच्या घागरीची पूजा करून पुरणाची पोळी आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य दिला जातो। तर घागर भरल्याशिवाय पुढचं शुभ कार्य केलं जात नसल्याची प्रथा आहे। यामुळे घागर खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। मुंबईमध्ये वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण झालेले आहेत। कालच्या तुलनेत तापमानात आता वाढ होत शहरातील कमाल तापमान 34.3 अंश सेल्सिअसवर पोहोचलेला आहे। शुक्रवारी 33.1 अंश तापमान नोंदवलं गेलं होतं, तर शनिवारी त्यात आणखी वाढ झाली। एप्रिल महिन्यातच तापमान वाढत असल्यानं मुंबईकरांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागतोय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या आखाड्यात बदल करण्यात आलेला आहे। आता हा बोगदा वानखेडे स्टेडियम इथे न संपता तो गिरगाव चौपाटीजवळ मफतलाल जलतरण तलाव इथे संपणार आहे। या प्रकल्पाचा सुधारित आराखडा प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलाय। हा बोगदा वानखेडे स्टेडियम इथे संपल्यास वाहतूक कोंडीची शक्यता आहे आणि त्यामुळे नवीन आराखडा तयार करण्यात आलाय। सामाजिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही यंदा कर्ज मिळणार आहे। जळगाव जिल्हा बँकेनंही मोठी घोषणा केली आहे। यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। यापूर्वी सामायिक क्षेत्र धारकांना कर्ज न देण्याबाबत बँकेनं परिपत्रक काढलं होतं। भोंदू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर 5व्या गुन्ह्यात पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे खरातच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहिल्या। सर्व पीडित महिला राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीला माहिती देणार आहे। जितेंद्र शेळकेच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। सामान्य लोकांचे व्हिडिओ बाहेर आले, नेत्यांचे व्हिडिओ आले नाहीत असं रोहित पवार म्हटले, तर बाहुलीवर रक्त टाकणारे व्हिडिओ का बाहेर आले नाहीत असा सवाल त्यांनी विचारला। तर शेळकेला सगळ्या प्रकरणाची माहिती होती असं ते म्हटले। समृद्धी महामार्गावरील डॉक्टर जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाची चौकशी पार पडली। कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यानं कंटेनर हळूहळू चालवत असल्याची माहिती चालकानं दिली। संगमनेर तालुक्यातील वडखाव पान इथे भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्ताधाम दरबारावर महावितरणानं छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। अनेक वर्षांपासून सुरू असलेली वीज चोरी उघडकीस आली असून लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। दरबाराचे वीज कनेक्शन देखील तात्काळ तोडण्यात आले। अमरावतीमध्ये लैंगिक शोषण प्रकरणी अयांच्या कबुलीत धक्कादायक खुलासा समोर आलाय। ब्रेकअप नंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची अयांनं कबुली दिली आहे। नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय। फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला। पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SITची स्थापना करण्यात आली आहे। दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी SIT सखोल तपास करणार आहे। याबाबत शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। या प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडकलसह दोन्ही पुतणे आणि एक सहकारी अटकेत आहे। मुंबईच्या मालाड परिसरातून भक्तीच्या नावाखाली चाललेला एक अत्यंत अघोरी आणि जीवघेणा प्रकार समोर आलाय।
शिमुथू मरियम्मन देवीच्या मिरवणुकीदरम्यान 23 वर्षीय अल्ताफ रईस खान या तरुणानं चक्क स्वतःच्या शरीराला लोखंडी आकडे टोचून क्रेनच्या सहाय्यानं हवेत लटकून सहभाग घेतला. नवस पूर्ण करण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आलंय. त्यामुळे तरुणाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालाय. परतवाडा प्रकरणी बावनकुळेंनी अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. लैंगिक शोषण प्रकरणातील एसआयटीच्या कारवाईचा त्यांनी आढावा घेतला. अमरावती न्यायालयासमोर एका वकिलाला महिलांकडून मारहाण करण्यात आली. कौटुंबिक वादातून वकिलाला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अजूनही पोलिसात तक्रार दाखल नाही. राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणात सध्या 54.90% जलसाठा उपलब्ध आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील पाण्याची स्थिती समाधानकारक असून सिंचनासाठी हा साठा महत्त्वाचा ठरतोय. मात्र पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या लाटेला ब्रेक लागलाय. तापमान 42 वरून थेट 36 अंशांवर आल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र या बदलाचा परिणाम कांदा, गहू आणि फळबागांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. चाळीसगावात मंत्री गिरीश महाजन यांचा वकील संघाकडून सत्कार करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी आणि 150 कोटींच्या इमारतीच्या कामाला गती दिल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची देखील मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करण्यात आली. महाबळेश्वर येथील प्राचीन कृष्णाबाई मंदिराच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली असली तरी मंदिराच्या देखभाली अभावी ही घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान मंदिर दुरुस्ती आणि परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी होती. साताऱ्यातील कराड शहरात वाहतूक पोलीस चौकीवरच बेकायदेशीर फ्लेक्स लावल्याचा प्रकार समोर आलाय. गुंडाला श्रद्धांजली वाहणारा फलक चौकीवर झळकत असून 6 महिन्यांपासून चौकी बंदच आहे. वाहतुकीचा प्रश्न गंभीर असतानाही पोलीस आणि नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि धनकी येथील 2 कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. सागर आणि नटराज कृषी केंद्रांमध्ये ई-पॉस मशीनवरील नोंदी आणि प्रत्यक्ष विक्रीत मोठी तफावत आढळली. एका शेतकऱ्याच्या नावावर नोंद करून दुसऱ्याला खत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.